मराठवाड्यामध्ये 13 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झालेत। एवढं यश मिळूनही काँग्रेसमध्ये लाथळ्या मात्र सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिलाय। गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन्ही नगरपालिका निवडणुकीत भाजपनं दणदणीत यश संपादन केलंय, तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला भाजपनं सुरुंग लावला। पैठणमधल्या प्रचार सभेत आपण पैशाचा कुठेही नामोल्लेख केला नाही। लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे तर देवता आहे। या देवतेचं नामस्मरण आपण दिवसभर करत असतो, त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नसल्याचं लंगडं समर्थन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये केलं। संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या बोगस डॉक्टर प्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी राम पवारला अखेर बेड्या ठोकल्या। राम पवारला पैसे देऊन बोगस डिग्री घेणाऱ्या 5 बोगस डॉक्टरांनाही पोलिसांनी अटक केली। पैसे देऊन डॉक्टरची खोटी पदवी कशी मिळते हे झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड केलं होतं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 डिसेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत। शिवस्मारकासह तब्बल 8 विकास प्रकल्पांचं भूमिपूजन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। यामध्ये शिवडी न्हावासेवा, सागरी सेतूसह इतर प्रकल्पांचाही समावेश आहे। मुंबईमधल्या IIT पवईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या उपग्रहातून 2 महिन्यांनंतर पहिल्यांदाच सिग्नल मिळू लागले। एवढंच नाही तर इंडोनेशिया, ब्राझील, नेदरलँड या ठिकाणीही प्रथम या उपग्रहाच्या सिग्नल्सवरती नजर ठेवली जाते। ताकद आणि बुद्धीचं मिश्रण असल्याशिवाय कुस्ती खेळताच येत नाही असं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं कोल्हापुरात म्हटलंय। दंगल सिनेमाच्या प्रमोशनकरता आमिरनं कुस्तीचं माहेरघर असलेल्या करवीर नगरीला भेट दिली। इथं रुस्तम हिंद, दादू चौगुले आणि हिंद केसरी विनोद चौगुले यांची त्यानं भेट घेतली। देशामधल्या 3ऱ्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्याच जनकल्याण महायज्ञाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीच्या मुर्डेश्वर मैदानात सुरुवात झाली। 25 डिसेंबरपर्यंत हा जनकल्याण महायज्ञ चालणार आहे। मिनी कुंभमेळा असं स्वरूप असलेल्या या सोहळ्याकरता देशभरातून 400हून अधिक साधू संत तपस्वी आलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।